सतत ईशा आली ना की मला बाहेर पाठवायचे, पण मला कधी कळलंच नाही की असं काहीतरी शिस्त आहे म्हणून. सगळी सूत्र स्वतःच्या हातात ठेवायची आणि मारे गप्पा मारायच्या एकत्र कुटुंबाच्या. चुकलंच आहे माझं, चुकलीच आहे मी त्यांना ओळखण्यामध्ये. हसणार आहेत सगळे. हो ना. नाही नाही आई, तुम्हाला नाही हसणार आहेत, मला हसणार आहेत सगळे. मी मूर्ख ठरली आहे ना सगळ्यांसमोर, मला हसतील. तू उगीच काहीतरी वेड्यासारखं बोल नकोस. हो बघा आता हिने सुरुवात केली, वेड म्हणाली मला. तू म्हणणारच ग, तू म्हणणारच उमा, कारण तू हुशार ठरली आहेस ना. मी वेडी ठरली आहे, तुला सगळं माहिती होतं, मला काही कळलं नाही. तुला नाही कळणार ग मूर्ख ठरल्यावर काय होतं ते मूर्ख ठरलं ना मगच कळतं ते कसं वाटतं. तू सांगत होतीस ग मला, तू सांगत होतीस 10 वेळेला. उमाला सुद्धा कळतंय, पण माझी अक्कल कुठे पेंड खायला गेली होती कळत नाही मला खरंच. प्रेमात माणूस आंधळ होतं. नाही ग उमा, आंधळ वगैरे नाही, मला कळत होतं काहीतरी गडबड आहे, जाणवत होतं मला. मला काय वाटलं, माझी मुलगी माझ्याशी कसं खोटं बोलेल असं वाटलं ना मला. मूर्ख ठरले मी, चुकलं माझं ते. अगं तू काय असं लहान मुलासारखं करतेस, तुझं काही चुकलं नाही अलका. नाही वाढवताना चुकलीच आहे ना मी. बालसंगोपनाची पुस्तकं वाचून वगैरे वाढवलं मी तिला, चुकलंय सगळं. त्याचा काय संबंध इथे? त्याचं काय म्हणजे त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं, मुलांच्या मनाचा विचार करा, त्यांची मानसिकता जपा. तसं वाढवलं मी तिला, खूप लाडाने वाढवलं मी तिला, तिच्या मनाचा विचार करून वाढवलं मी तिला. पण ते चुकलं सगळं. खरं तर ना त्यावेळेलाच प्रत्येक वेळेला मुस्कटात ठेवून दिली असती ना, म्हणजे बरोबर झालं असतं सगळं. ईशा बाळा, आईची माफी माग. आई तू नाही, तू तर येऊच नकोस माझ्याजवळ. मी खरंच मुस्कटात ठेवून देईन तुझ्या. खरंच मारेल ती मला माझ्या लग्नाच्या दिवशी मार नाही खायचाय. अगं बाळा, नाही मारणार ती. अलका, मारू नकोस तिला. आई मी खरंच अपराधी आहे तुझी, मला माहितीये. इशू, काही वाटत नाहीये तुला, असं काही वाटत नाहीये. हे मानभावीपणाने बोलू नकोस काही असलं. चांगला केसाने गळा कापलायस माझा, तुला माहिती होतं तू काय करतेयस, सगळं माहिती होतं ना. अगं तसं खरंच काही नाही आई, मला कळत नव्हतं मी काय करतेय बऱ्याचदा, खरंच सांगतेय. हो, खरंच कळत नव्हतं तुला काय होतंय ते, काय घडतंय ते? मग आम्हाला विचारायचंस ना इशू, आम्ही सांगितलं असतं, जरा तोंड उघडून विचारायचंस. इतर अनेक गोष्टी बोलत होतीस ना चुरू, सगळे हट्ट पुरवले ना ग तुझे. मग हेही सांगितलं असतं, त्याच्यावर विचार नसता केला आम्ही. नाही, आणि आम्ही बोलायला गेलो तर काही बोलायचंच नाही, तोंड फुगवून बसायचं. नको असं करून, मला पुण्याला जायचं, आई केसेस येतात. हे नाही, कशाची चाड नाहीये, एवढं खरं. हे बघ अलका, असं काहीच नाहीये. काय नाही, तू तर बोलूच नकोस अजिबात. अलका, आय एम व्हेरी सॉरी. नो सॉरी. आय एम रिक्वेस्टिंग यू. डोंट रिक्वेस्ट. आय एम टेलिंग यू, सांगते. डोंट टेल एनिथिंग. आपण मैत्रिणी होतो ना. अगं मैत्रिणी होतो ना आपण, अत्यंत विश्वास होता माझा तुझ्यावरती, होतो की नाही सांग आपण. अगं ही मुलं एक वेड्यासारखी काहीतरी वागली, पण तूही त्यांच्या खेळामध्ये सामील झालीस शोभना. माझा इतका विश्वास तुझ्यावरती, तू विश्वासघात केलायस. किती गप्पा मारल्या आपण एकत्र, किती मजा केली, किती शिट्ट्या मारल्या. शिट्ट्या मारल्या? मी सांगते, मी बोलते. आई म्हणजे हो नाही म्हणजे एक वाक्प्रचार आहे तो, शिट्ट्या मारल्या. शिट्ट्या मारणे? एकत्र छान वेळ घालवला की आम्ही त्याला शिट्ट्या मारणे असं म्हणतो. म्हणजे मी आणि अलका. आजच्या काळात कसं मुलं म्हणतात ना कॉलेजमध्ये की आम्ही टाइमपास केला, काय कट्टा टाकला, कल्ला टाकला. तसं आमच्या वयाच्या मुली असं शिट्ट्या मारणे आम्ही कॉलेजात असताना असा वापरायचो हा वाक्प्रचार. कळलंय त्यांना. अच्छा, म्हणजे थिअरीचा क्लास झालाय, प्रॅक्टिकल झालंच नाही का? तू बोलू नकोस, अजिबात बोलू नकोस तू. मी खूप रागवले तिच्यावर, अजिबात बोलू नकोस तू.
जाऊन बोल ईशाच्या आईशी. तुझ्या बोलण्याने फरक पडतो. जा, don't worry. बंटी, थँक्स. कशाबद्दल? इथे आलीस म्हणून. माझ्या गिल्टमधून त्यामुळे मी थोडा तरी बाहेर पडू शकलो. तुझ्यासाठी नाही आले मी, मुलासाठी आले. ऑफकोर्स आय नो की फक्त ओम करता तू आली आहेस इथे. आय नो. पण हे सगळं माझ्यामुळेच घडलंय. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. माझ्यामुळे आपला डिवोर्स झाला नसता तर ओम एकटा पडला नसता. नॅचरली त्याला ही खोटी फॅमिली निर्माण करायची गरजच नसती पडली. माझीच चूक आहे सगळी. फक्त तुझंच चुकलं असं नाही म्हणता येणार. चूक माझीही होती. नो गौरी, आपल्या डिवोर्सला फक्त मी कारणीभूत होतो. 100% माझी चूक आहे. तुझा काही वाटा नाहीये त्यात. त्या बाबतीत नाहीच म्हणत आहे मी. त्या बाबतीत 100% चूक तुझीच होती. मी ओमच्या बाबतीत म्हणते. डिवोर्स नंतर मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. माझं चुकलं. चूक ओमची नव्हती आणि त्याची शिक्षा फक्त त्यालाच मिळाली. मी दिली. मलाही माझ्या गिल्टमधून बाहेर पडायलाच यायचं होतं इथं. तुला खरंच वाईट वाटतंय तुझ्या चुकांबद्दल? आय नो. या प्रश्नाचं उत्तर मला आयुष्यभर द्यावं लागणार आहे. आणि मी कितीही खरं बोललो तरी कोणालाच ते पटणार नाहीये. जाऊ दे. अलका, आता आपण पुढे काय करायचं? म्हणजे लोक खोळंबलेली आहेत ना बाहेर. हा, आणि हॉलचं भाडं पण आपण भरलंय ना. आणि गुरुजींना एका दुसऱ्या ठिकाणी सुद्धा लग्न लावायला जायचंय. तर तुम्हाला सगळ्यांना बाहेर बोलवलंय. प्लीज चला ना, लवकर लवकर प्लीज. ए तू गप रे. मोठी माणसं इथे बोलतायत, कळत नाही का तुला? हा, मध्ये मध्ये बोलतोय. अगं खरंच म्हणतेय मी, काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे अलका. अगं बाई, मी काय निर्णय घेणार हो? निर्णय सगळे परस्पर घेतले जातात ना, नाही का? मला काय निर्णय घेता येणार आहे? बरोबर आहे तुझं अलका. अगं पण मग मुहूर्त टळून जाईल ना. हा, म्हणजे मलाच तोंड कशी पाडा तुम्ही आता? माझ्यामुळे मुहूर्त टळतोय ना, मी चुकीची. आपण मुहूर्त सोडूया. ठीक आहे, मग मी गुरुजींना सांगतो तुम्ही पुढे व्हा. म्हणजे एकतरी लग्न लागेल ना. गप्प बसतोस का जरा? हा, चल जायत ना. बंटी, तुला सांगितलं हा मी. थँक्यू. मला खरंच घाई नाहीये.
तुमच्या मर्जीशिवाय आम्ही लग्न नाही करणार. हा म्हणजे बाहेर सगळे लोक म्हणणार परत की मुलीची आई तयार झाली नाहीये म्हणून मुहूर्त टळला आणि चूक माझीच परत, सगळी चूक माझीच परत. हो नाही, तुमच्या मनाविरुद्ध आम्हाला खरंच लग्न नाही करायचंय. म्हणून तर मी तुम्हाला आधी सगळं सांगितलं ना. तुम्ही काय बाबा वकील, तुमच्या समोर काय बोलणार ना मी. तुम्ही कुणालाही काहीही पटवून द्याल. म्हणजे समोरच्या माणसाचा बुद्धिभ्रंश सुद्धा कराल तुम्ही. त्याने प्रश्न बुद्धीचा नाहीये, हृदयाचा आहे. आणि माझ्या हृदयात तुमच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेम आहे. मी तुम्हाला आणि ईशाला जेव्हा पाहायचो ना, तर मला खूप हेवा वाटायचा तुमचा. कारण तुम्ही आतापर्यंत ईशाला जे प्रेम दिलंय तसं प्रेम मला कधीच मिळालं नाही आतापर्यंत. तुम्ही खूप प्रेमाने वाढवलंय तिला. आणि मी खूप नशीबवान आहे की ईशासारखी मुलगी माझ्या आयुष्यात आली. तुम्ही दोघांनी मिळून मला मूर्ख बनवलंय. सगळेजण असणार आहेत मला आता. कोण असणार आहे? कोणी नाही असणार. उलट ते सगळे म्हणतील की आपल्या मुलीवर किती प्रेम होतं अलकीचं. अलकीच म्हणतात ना, म्हणत असतील अलकी. मी आईच म्हणणार आहे. पण बघ आता सगळे हसतायत मला. ए, कोण हसतंय ते? अजिबात हसू नका. इथे सिरियस डिस्कशन चाललंय ना आमचं. सॉरी. हा, पण तुम्हाला मी आणि माझ्या घरचे आवडत नाहीत का अलकी? आई गाढव. आवडतात ना. म्हणूनच तर थँक्यू. हा, हे असं करतो म्हणून प्रेमात पडले मी त्याच्या. ए, तू तर बोलूच नकोस. तू एक शब्द काढू नकोस तोंडातनं. त्याचं ठीक आहे, तू गप्प बस एकदम. ए हो, तू अजिबात बोलायचं नाही. आमचं ठरलंय आता. त्याचं काय ठीक आहे? त्याचं काय ठीक आहे? ही का गप्पा? काय बोलतेस तू अलका? आणि बरोबर तू शोभना, तू बोलून. मी बोलणार आहे. काय नाही, अजिबात नाही बोलायचं. मी एकदा सॉरी म्हटलेलं आहे तुला. मला का बोलायचं? तू करून दाखव आधी. एवढे चांगले दागिने घालून हे काय चाललंय? अरे वा, अलकाचा राग गेला वाटतं. हो, गेला. वा, छान छान. बसा, जाग पेढा घे. शाबास. पेढा पेढा देतोय लगे का? काय असं खाऊ का गिळून नजरेनं का बघताय? तुम्हाला काही म्हणायचंय का? कशाबद्दल? म्हणजे एवढं सगळं करून तुम्ही नामानिराळे कशाबद्दल? तुम्हाला जर सॉरी म्हणायचं नसेल तर आत्तापासून घराची सगळी सूत्र माझ्या हातात असतील. नाही, पण म्हणजे गुन्हा काय झालाय ते तरी कळू द्या की. बरोबर नाही का? मोठे बाबा, तुमचा काहीच गुन्हा झाला नाहीये का? नाही. बघा आता, ईशानी तुम्हाला सगळं सांगितलं होतं ना, आणि ते तुम्ही आमच्यापासून लपवलं तरी तुमचं काही चुकलं नाही का? हा, या ईशाच्या प्रेमापायी मी काय काय भोगलंय आता. नाही म्हणजे प्रेम यांनी करायची, शिक्षा आपण भोगायची. हा, अहो, पण घरामध्ये एकमेकांपासून काही लपवून ठेवायचं नाही. सगळं सगळ्यांना सांगायचं. ही तुमची शिकवण आहे की नाही? हा तुमचा नियम आहे की नाही? मग तुम्हीच तुमचा नियम मोडलात. नाही, पण ते सगळं गीता सारासारखं सगळं सार तुम्हाला सांगितलं की मी. आणि हे किती अवघड होतं सगळं, नाही का? हे बरोबर आहे ना. अहो, आम्हाला समजायला इतकं अवघड आहे, तुम्हाला बोलायला किती अवघड गेलं असेल. पण म्हणून त्यांनी काही कृती बदलत नाही. तुम्ही नियम मोडलेला आहे. हो. मग ईशाच्या प्रेमासाठी
मी त्याची काय शिक्षा आहे ती भोगायला तयार आहे. वा. आणि तुम्ही शिक्षा सांगायच्या आधी सगळी सूत्र तुमच्या हातात देतोय. ए पिंकी हे का पेडा. अरे चला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ना. आता त्या वाजंत्रीवाल्याला सांगू का? आता सूत्र आम्ही घेतलीत ना हाती, मग काय बोलायचं नाही. हा आता वाजंत्रीवाल्याला अलका तिच्या पद्धतीने सांगेल. अगो बाई माझी कुठली पद्धत? शिटी मारून. ए आई हो या सगळ्या. काकू प्लीज वाजवा ना. एकदा एकदा ए अलका वन्स मोर. हा आता काय ठीक आहे. सगळेजण म्हणतात तर वाजव. हा विजय अरोरा. मला नाही सारखं नाहीये. सूत्र माझ्याकडे आहेत ना, मी सांगते तसं करायचं. पण मग आता वाजलीच नाही तरी बघू ना. लग्न होईल ना. बरोबर. चला या. चला मुलाचे वडील या. अण्णा तुम्ही जा. अहो, तो मान तुमचा आहे. तुमचं काय नाही ऐका माझं. बरं समजा काही बाहेर मिळाला अर्धा अर्ध वाटून घेऊ. पॅन्ट शर्ट मिळाले पॅन्ट तुम्ही शर्ट मी. बरं चालेल या. ना या ऐका माझं. वा बाहेर काही दिलंच नाही. त्यांना लावा. अगं नाही लावा. शुभमंगल सावधान. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. प्रेमाच्या प्रवाही प्रेमाचे भोवारे प्रेमाची वादळे येती झाली. प्रेमाच्या लाटाया प्रेमाने वाहून प्रेमाच्या तीराशी नेती तरी. प्रेमाचा चांदणा
अर्थाने वसुदैव कुटुंबकम झाल्याने, पण हे सगळं तुझ्याचमुळे. काहीतरी काय पण जाम दमछाक होते यार. मला वाटतं लग्न केलं नसतं तरी चाललं असतं. ऐक ना, काय ग? काय झालंय ग ईशा? हा डास होता. आता बघा काय काय बदल होतील ते बघा. सगळ्यात मेन म्हणजे त्यांचे रात्रीचे फोन